अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती घडामोडींना वेग आलेला आहे। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे देवगिरीवर पोहोचलेत। अजित पवार यांना भेटण्यासाठी देवगिरीवरती आता कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा केलेली आहे। राज्यभरातून कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत, तर देवगिरी या ठिकाणी अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी खरं तर बघायला मिळते। सत्ता स्थापने पुढची नेमकी चाल काय असणार आहे या संदर्भात चर्चा देवगिरीवर होण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आपण बघू शकतोय लवकरच आता सत्ता स्थापन होणार आहे, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आहे। महत्त्वाचा मुद्दा मंत्रिमंडळाचा असेल, त्यामध्ये अजितदादांना किती मंत्र्यांना त्यांच्या स्थान मिळतं हे बघणं महत्त्वाचं आहे। त्या संदर्भात आज देवगिरीवरती काही चर्चा होणार आहे का, नेमकी काय माहिती आहे? अजित पवार नुकतेच खरं तर देवगिरीवरती दाखल झालेले आहेत। त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे। तशा पद्धतीने राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार आणि शपथविधी कधी होतो या अनुषंगाने चर्चा होत असताना आता कार्यकर्त्यांची देखील लगबग जी येथे सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच राज्यामध्ये आपण बघतो की 5 तारखेला आता शपथविधी होणार आहे। त्याच्याच अनुषंगाने अनेक जे मंत्री आहेत, अनेक जे आमदार आहेत ते खरं तर मंत्री होण्यासाठी लॉबिंग त्यांची सुरू झालेली आहे आणि याच अनुषंगाने अनेक कार्यकर्ते सध्या नेत्यांच्या गाठीभेटी घेताना पाहायला मिळत आहेत। याच अनुषंगाने आज सुद्धा देवगिरी बंगल्यावरती अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक होऊ शकते आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा या ठिकाणी जमल्याचे पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण बघतोय राज्यभरातून कार्यकर्ते आता देवगिरीवरती दाखल झालेले आहेत। या संदर्भातली सविस्तर अपडेट आपण खरं तर जाणून घेत होतो, मात्र या संदर्भात आता देवगिरीवरती नेमकी काय खलबतं होतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण लवकरच मंत्रिमंडळासंदर्भात देखील संपूर्ण माहिती समोर येणार आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आहे, सत्ता स्थापन होणार आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षातील किती आमदारांना मंत्रिपदासाठी स्थान मिळतं, किती जण शपथ घेतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे।